नमस्कार. मी कोल्हापूरहून डॉक्टर वासुदेव देशिंकर. आज शनिवार आणि रिलॅक्स प्लीज या मालिकेतील एक विषय घेऊन मी परत आलेलो आहे. विषय नवीन नाही आहे, ॲप्रोच नवीन आहे. कारण सुखदुःख वगैरे या विषयावरती मी पहिल्यांदा बोललेलो आहे. पण आज, कारण ही मालिका जी आहे मी सांगताना, त्यामध्ये वयोगट केलेले आहेत मी 12, 25, 50. थोडंसं आपण यंगर जनरेशनकडे जास्त जात आहोत. त्या कारणामुळं त्यांना अनुसरून धरून ही माझी मालिका आहे. त्यामुळे सुख हे लहान मुलापासून वृद्ध माणसापर्यंत सगळ्यांना सुखदुःख दोन्ही विषय आहेतच. ते काही चुकलेलं नाही आहे. पण बुद्धीची प्रगल्भता, अनुभवाचा अभाव यामुळं सुखदुःखाच्या प्रत्येकाच्या तरुणाच्या युवा अवस्थेतल्या सगळ्या कल्पना निराळ्या आहेत. म्हणून मी हा विषय घेतलेला आहे. तेव्हा आपण याला हॅपीनेस म्हणूया. हॅपीनेस, रिलॅक्स प्लीज, हॅपीनेस. आता याचा अर्थ काय आहे? जेव्हा मी हा विषय मांडला तुमच्यासमोर त्यावेळेला सुख कसं आपण गमवतो हा विषय ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे काय सोडलं म्हणजे आपल्याला सुख मिळेल याच्यावरती आपल्याला चर्चा करायची. तेव्हा मित्रांनो, सुखी होण्याचे मार्ग प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं अवलंबत असतो. आणि कुणाला कशात सुख असेल हे आपणाला काय सांगू शकत नाही. अगदी लहान मुलापासून त्यांना खेळण्यात सुख असतं, बरोबर आहे. आईबाबांच्याबरोबर झोपण्यात सुख असतं. शाळेत गेल्यानंतर मुलं निरनिराळ्या स्पर्धेमध्ये सुख घेण्यात सुख असतं. युवा अवस्थेत कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्या पद्धतीनं तो सुख मिळवायला बघत असतो. कोणाला प्रेमात सुख दिसतं, कोणाला एखाद्या मुलीच्या सौंदर्यात सुख दिसतं. त्याच्यानंतर वरती गेल्यानंतर व्यवसायामध्ये सुखदुःख असतं. तेव्हा हा सुखाचा विषय आपल्याला बघायचा आहे. अलग सुख म्हणजे नाचणे हा विषय बघायचा नाही आहे. सुख एक मानसिक अवस्था आहे आणि ती कुठे विकत मिळत नाही हो, किंवा दरवाजावर कोणी विकायला पण येत नाही. नाहीतर इथं दुःखी माणसं जगातच दिसली नसते. तशी नाही परिस्थिती आहे. इट इज अ कंडिशन ऑफ माइंड दॅट यू आर कॅरिंग. सो आपण बघूया. हे बघा की विसंगती झाली विचारांच्यामध्ये, कृतीमध्ये, ह्याच्यामध्ये, की सर्वसाधारणतः आपण सुखापासून लांब जायला लागतो. आणि जवळ असेल ते विचार निराळे विचार, आणि दूर गेलं की विसंगती झाली, विचार निराळे, दुःख यायला सुरुवात होतं. आता त्याबद्दल एक चांगली गोष्ट तुम्हाला सांगतो. एका माणसाकडे खूप धन असतं आणि म्हणजे हिरं माणिक सोने काय असेल ते, आणि त्याला असं वाटायला लागतं की आपण आता विरक्त होऊया. किती दिवस हे सगळं मोठं आणि रोज श्रीमंतच व्हायला लागलोय आपण. तर आपल्याला काय नको, आपण शांत राहूया, परमेश्वराला चरणी लीन होऊया. असे काय काय चांगले विचार माणसाच्या मनात केव्हा केव्हा यायला लागतात, पण प्रत्यक्षात काही ते घडत नाहीत. आणि मग त्याने एके दिवशी, आता त्याला जे दान द्यायचं होतं, काय विचार डोक्यात होता, तो गरीब माणसाला द्यायचं होतं. त्यामुळे त्याने त्या काळामध्ये विचार करण्यात त्याने काय केलं, चांगलं गाठोडं घेतलं आणि बॅग घेतली की गावाला चाललात का, बॅगेत काय आहे असं विचारत ना लोक. गाठोडं घेतलं, त्या गाठोड्यात हिरे माणके अमुक तमुक तमुक सगळं भरलं. गाठोडं मोठं झालं, बंद केलं. आणि ते गाठोडं त्यांनी आपल्या बरोबर घेतलं आणि त्याने ठरलं की आपण जायचं आणि आपल्याला ज्या ठिकाणी योग्य माणूस भेटेल पहिला त्याला ते देऊन टाकायचं. केवढा चांगला विचार होता नाही. आणि तसंच तो जायला लागला.
तेव्हा त्या एका झाडाखाली त्याला एक माणूस बसलेला दिसला. सरसांता दाढीबिडी वाढलेला, म्हणजे त्याला वाटलं की हा साधू माणूस आहे, गरीब दिसतोय, देऊन टाकावं म्हणून त्याला म्हणतात. तो महाराज म्हटला, नमस्कार, देऊ का तुम्हाला, विचारू का? म्हटले विचार. ते म्हटले माझ्याकडे भरपूर धन आहे आणि मला आता ते नको आहे, मी तुम्हाला ते देऊन टाकतो, तुम्ही घेणार का? आता साधू काय आहे, त्याला धन असलं काय नसलं काय, फरक काय पडतोय? तो म्हटलं तुला आनंद मिळतो ना त्यातनं, मला देण्यातनं, देऊ टाक. तोही पोचलेला असणार. त्याने ते घेतलं. गप्पा झाल्या, हाय महाराज आपापल्या घरी निघून गेले. साधूबाबांनी रात्रभर झोपल्यानंतर सकाळ उठल्यावर त्यांनी त्यांचा मार्गक्रम सुरू केलं. पण ह्याला रात्री कुठं झोप येते हो? त्याच्यातलं ते मनाचं संतुलन बिघडलं की आपल्यातलं एवढं गेलं, आपले हे एवढे गेले, आपले हिरे एवढे गेले, माणिक एवढे गेलं, सोनं एवढं गेलं. कुठे गेला तो देवाजवळ जायचा विचार, सगळा गेला निघून. आणि सकाळी उठल्यावर तोंड धुतल्यानंतर नाहेरी केली तर हा माणूस त्या साधूला ओळखायला निघाला. ह्या गावात तो ज्या दिशेने निघाल्यानंतर थोड्याशा गेल्यानंतर दुसऱ्या गावामध्ये तो साधू एका झाडाखालीच बसला होता. आणि कदाचित त्याला माहीत असावं की हा माणूस आपल्याबरोबर मागे येणार आहे, म्हणून तो मला म्हणतो ना, या या या, तुम्हाला मी किती हुडकलं. म्हटलं कशाला हुडकलं? म्हटलं मी सरळ चाललोय, मी सरळच जाणार, मी बसलो इथं, मला माहीत आहे म्हणजे तुम्ही येणार आहेत माझ्याकडे. म्हणले का आलात तुम्ही? तर ते म्हटले बघू ते गाठोड उघडा, तुम्ही काय काय बघितले, काय काय काढून घेतले बघूया त्यातलं. त्या माणसाने गाठोडच उघडलेलं नव्हतं, तर काढायचा प्रश्न काय? म्हणलं सगळं आहे तसं आहे, चला ठीक आहे म्हटलं घेतो. हे बघा म्हटलं तुम्हाला काय तो उपयोग नाही, माझं मी ते घेऊन जातो. असं म्हटलं जावा, मला त्याचा काय उपयोग नाही आहे. ते घेऊन घरात परत आले. आता बघा इथं गोष्ट संपलेली आहे, पण मनाची परिस्थिती कशी होतं त्यावेळेला एक संगती होती, गेल्यानंतर विसंगती झाली. दोन्ही गोष्टी त्याच्याकडे होत्या. वास्तविक सोनं हे सगळं गाठोडं त्याचंच होतं. त्यावेळेला त्याला आनंद वाटत नव्हता, त्याला देवमार्गात जायचं होतं. आणि दुसऱ्यानं दिलं त्यावेळेला क्षणिक आनंद वाटला आणि परत 5 मिनिटांना दुःख वाटायला लागलं. म्हणजे दोन्ही मनाच्या स्थिती या एकच, दोन्ही वस्तू त्याच्याच. होतं तेव्हा दुःख आणि नव्हतं तेव्हा दुःख. कुठे गेला हॅपीनेस? तेव्हा इट इज अ कंडिशन ऑफ द माइंड आहे. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला विचार करायचा की हॅपीनेस हे अशा पद्धतीने जर तुम्ही जर मनाचं जर हे घालवलं, संतुलन घालवलं, तर तुम्हाला हॅपीनेस कधीच तुम्हाला मिळणार नाही आहे. आता एक लक्षात ठेवा, दुसरा माणूस ह्याच्याखाली काय झाला असतो. आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी बघितल्या. आनंदी झाला, धनवान होता. दुःख झालं, धनवान होता म्हणून. म्हणजे धनवान माणसाला दोन्ही गोष्टी आहेत, आनंद आणि दुःख आहेत, हे आपण ह्याच्यावरनं बघितलं. ऑफिसमध्ये जर कोणी आपल्याला कौतुक केलं तर आनंद, हॅपीनेस, आणि अपमान केला तर मनाची स्थिती दोलामय, संतुलन बिघडलं. म्हणजे माइंड हे फुटबॉलसारखं आहे हो. तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून ठेवलेला आहे. लात मारला तर बॉल तिकडं, तिकडनं त्याने लात मारले की बॉल इकडं. ॲक्च्युअली तसं आहे का? सुख हे दुसऱ्यावर अवलंबून आहे का? नाही, ते आपल्यावर अवलंबून आहे. म्हणून मी माइंड ऑफ कंडिशन ऑफ माइंड म्हणतो. हे आपण ठरवायचं आहे, आपण सुखी किती आहात आणि दुःखी किती आहेत, आणि कशाला सुख म्हणायचं आणि कशाला दुःख म्हणायचं. रोज नवीन कपडे घातले, सुख वाटायला लागलं, एके दिवशी असं वाटतं काढून टाकावेत, नको आपल्याला, साधं हे घालून जा बुशर्ट. म्हणजे कुठल्याही अतिरेकी गोष्टीचा माणसाला शेवटी कंटाळा येतो. आम्ही कित्येक श्रीमंत माणसं बघितलेली आहेत, कर्मदरिद्रासारखे राहतात. म्हणजे पैसे असून त्याचा वापरही करत नाहीत. कंडिशन ऑफ द माइंड. संपत्ती वापरावी कशी याचं डोकं पाहिजे, मिळवायची अक्कल आहे.
पण ती वापरायची अक्कल नाही. संपत्ती वापरायलाच पाहिजे, आनंद घ्यायलाच पाहिजे, पण ते आम्ही करत नाही. आम्ही 3ऱ्या 4थ्या 5व्या पिढीसाठी सगळं राखून ठेवतो आणि आत्ता काय करतो? दरिद्रीपणा. ना कोणाला द्यायचं नाही, ना कोणाला काय विचारायचं नाही, कोणाला मदत करायची नाही. अशा वृत्तीनं किती मनुष्य धनवान असेल, म्हणून मी त्याला कर्मदरिद्र म्हणतो. सो इट इज अ कंडिशन ऑफ द माइंड, द हॅपीनेस. म्हणून मी एकदा म्हटलं की तुम्ही डॉक्टरकडे गेलात आणि त्यांना सांगितलं, डॉक्टर मी अत्यंत दुःखी आहे, शरीराने जर्जर झालोय, मला त्रास होतोय हो, माझं अंग दुखते, पाय दुखतात, गुडघे दुखतात, कंबर दुखते, मला औषध द्या. तो म्हणला, मी औषध देतो की तुला. हो म्हणलं, मला औषध नको, मला आनंद सुखी ठेवायचं हे द्या, मी आनंदात आणि सुखात राहायला पाहिजे, असे काहीतरी तुमच्याकडे गोळे वेळे असेल तर द्या. तो म्हटला, ती गोळी मला माहीत असते तर मी इथं कशाला बसलो असतो. माझ्याकडे बघा म्हणले पेशंट किती आहेत, सगळ्यांना दुःख आहेत, आणि अशी गोळी मी लिहून तुम्हाला दिली तर ती कुठल्या दुकानात नाही आहे, ती मॅन्युफॅक्चरच झाली नाही तर तुम्हाला मिळणार कुठनं? ती तुम्हीच लिहायचं, आय एम हॅपी, आय एम हॅपी 10 वेळा लिहा. मनाचे विचार बदलायला लागतात. मी दुःखी, मी दुःखी, मी दुःखी, मी रडका, मी भयानक, मी क्रोधी असं म्हटलं की तुम्ही तसं व्हायला लागणार. ॲज यू थिंक सो यू बिकेम. तेव्हा हॅपीनेस राहायचं असेल तर हॅपी राहायला शिकलं पाहिजे ना. आता शरीराला दुःख झाले का मनाला झाले? मन तसंच आहे, पण दुःख तिथं आहे, आणि ते दुःख तुम्हाला त्रास देतंय हे लक्षात ठेवा. हे जेव्हा तुम्हाला कळेल की मी मनानं मला काय झालेलं नाही, ह्याला झालेलं आहे, बघू ह्याच्यावर उपचार करू, आराम करू, आणि लोकांना सांगून त्याचा उपयोग काय? कोण ट्रान्सफर करून घेणार आहे दुःख? म्हणजे तुमचे दुखणे घेणार आहेत काय? नाही घेऊ शकत. आपण सगळ्या जगात आल्या सगळे लोक कुठल्या ना कुठल्या आजारांना किंवा ॲक्सिडेंटनं कशांतर गेलेलेच आहेत ना, व्याधीने गेलेलेच आहेत. प्रत्येक वेळा व्याधीने जाऊ नये त्याचे हाल होतात फार. पण आता कोणाच्या नशिबात काय काय माहीत नसतंय. म्हणून मनाची कंडिशन जर तुम्ही ठेवली, ॲक्सेप्ट केलं की इट इज गोइंग टू बी हॅपन, माझं शरीर केव्हा तरी बिघडणार आहे, मला दवाखान्यात न्यावं जावं लागणार आहे, माझं शरीर जे बिघडलेलं आहे ते औषधाने दुर्बळ होणार आहे, आनंदाने औषध घेऊया, आनंदाने गप्पा मारूया, आनंदाने पर्यटन करूया, याला बरोबर घेऊन जाऊया. आता डायबिटीस काढा म्हटलं तर कसं जाणार डायबिटीस? जाणार? कमी होईल हो. मग त्यावर मैत्री करायची ना. डायबिटीस इज माय फ्रेंड्स, यू डोंट गो, आय विल लिव्ह हॅपी. डायबिटीस कंट्रोलमध्ये राहतो की नाही बघा तुमचा. आणि तेच रडा लागलात ना, मला हे नाही ते सारखं वाकडं करून काही होणार नाही. तेव्हा हॅपीनेस इज अ कंडिशन ऑफ माइंड. ती तुमच्या मनामध्ये आहे, त्याचं संतुलन बिघडून द्यायचं नाही आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं आहे, परिस्थितीला स्वीकार करायचा आहे, आपलं दुःख दुसऱ्यावर घालायचं नाही आहे. आलं लक्षात? दुसऱ्याला आपल्यामुळं त्रास होणार नाही असं वागायचं नाही आहे, आणि आपल्याला आपल्यामुळं त्रास होईल विचारामुळं असं वागायचं नाही आहे. दॅट इज द डेफिनेशन ऑफ हॅपीनेस. तर तुम्हाला हॅपीनेस तुमच्याकडेच आहे. मग अशी गोष्ट सांगितल्याप्रमाणे ते जे गठोळं जे आहे ना ते तुमच्याकडेच आहे. तरी तुम्ही दुःखी, गेलं तरी दुःखी असं करू नका. ते मग संतुलन ठेवा त्याचं. गेलं ना गेलं, आहे ओके फाईन. त्या जगात कुठलीही गोष्ट कायम स्थिर नसते, ती बदलत असते. तेव्हा मनाच्या कंडिशनवरती हे आपलं सुखदुःख अवलंबून आहे, आणि ते स्वीकारायला शिका. आणि रिलॅक्स व्हायचं असेल म्हणजे तुमच्या सांगा मित्रांनो, रिलॅक्स प्लीज व्हायचं आहे तुम्हाला, या सगळ्या गोष्टी सोडून द्या. मानसिक संतुलन बिघडून देऊ नका. स्थिर राहावा, तटस्थेनं विचार करा, सगळ्या गोष्टी स्वीकारा, अडचणीवर मात करा, आणि मी आत्ता सांगितलेलं रडगाणी कोणाला सांगू नका, स्वीकारायचा प्रयत्न करा. आहे त्या स्थितीमध्ये आनंदानं राहायचा प्रयत्न करा. हॅपीनेस तुमच्याबरोबर राहील. तेव्हा आजचा विषय इथं थांबवतो, आणि पुढच्या रविवारी परत दुसरा विषय घेऊन येतो. आज इथंच थांबतो. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर
लाईक आणि सबस्क्राईब करा. दॅट इज इम्पॉर्टंट. सबस्क्राईब करा, ऑटोमॅटिकली तुम्हाला लिंक येईल. धन्यवाद. नमस्कार. सो रिलॅक्स प्लीज अँड बी हॅपी.